नमस्कार. आजचा माझा व्हिडिओ हा खूप खास आहे कारण आज मी माझं स्किन केअर रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तसं मला कोरियन स्किन केअर खूप आवडतं. कोरियन लोकांची स्किन खूप चांगली असते, पण त्यांचे जे प्रोडक्ट्स असतात एक तर ते खूप महाग असतात. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची जी स्किन केअर जे रुटीन असतं ते खूप लांबलचक असतं, ते आपण रोज करू शकत नाही. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की ते कोरियन स्किन केअर तुम्हाला आपल्या इंडियन लोकांना सूट होईलच असं काही नाही आहे. त्यामुळे माझं जे स्किन केअर रुटीन आहे हे माझं पर्सनलाइज किंवा माझ्या स्किन टाईपला सूट होणारं असं स्किन केअर रुटीन आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमचं स्किन केअर बनवताना किंवा तसं रुटीन फॉर्म करताना तुम्ही ह्या गोष्टींचा विचार करायला हवा. स्किन केअरची पहिली स्टेप आहे क्लेन्झर. चांगलं क्लेन्झर यूज करणं खूप गरजेचं आहे, कारण जेव्हा तुम्ही हार्श केमिकलयुक्त असं फेसवॉश किंवा साबणसुद्धा यूज करता त्याच्यानंतर तुमची स्किन ही ड्राय होते, ओढल्यासारखी होते. त्यानंतर तुमची स्किन ऑटोमॅटिकली ऑइल सिक्रीट करतं आणि त्याच्यानंतर खूप लोक असं कंप्लेन करतात की त्यांची स्किन खूप ऑइली होते. त्यामुळे ते मॉइश्चरायझर यूज करत नाहीत आणि खूपदा सारखंच त्यांचा चेहरा धुत राहतात. आणि त्याने त्यांची स्किनचं ऑइल तर काय गायब होत नाही, पण आणखीच ती ड्राय होऊन आणखीच ती ऑइली होते. त्यामुळे जेंटल क्लेन्झर यूज करायला पाहिजे. त्यामुळे मी हे सिम्पलचं जेंटल क्लेन्झर यूज करते. हे 100% सोप फ्री आहे. ह्याच्यामध्ये नो कलर, नो परफ्यूम, नो हार्श केमिकल्स असं काहीच नाही आहे. यामध्ये सोप फ्री आहे म्हणून ह्याचा फारसा फेस होत नाही, आणि फेस होत नाही म्हणून आपल्यासारख्या लोकांना वाटतं की अरे हे कामच करत नाही, पण असं काही नसतं. हे जेंटली तुमची स्किन क्लेन्स करतं आणि त्याच्यानंतर पुढच्या स्टेपसाठी तुमच्या स्किनला तयार करतं. आपली सेकंड स्टेप आहे मॉइश्चरायझेशन. मॉइश्चरायझर हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या स्किनसाठी. आणि आपली स्किन टाईप कशी आहे, ऑइली आहे, कॉम्बिनेशन आहे की ड्राय आहे, त्यानुसार आपण आपल्या स्किनसाठी योग्य तसं मॉइश्चरायझर चूज करायला पाहिजे. मी हे डर्माकोचं आणि हे मिनिमलिस्टचं मॉइश्चरायझर हे आलटून पालटून यूज करते. कधी मला वाटलं हे डर्माकोचं यूज करायचं. हे युरिया डीप मॉइश्चरायझिंग क्रीम आहे फॉर ड्राय स्किन. ह्यात सेरामाइड्स आहेत, ह्यात लॅक्टिक ॲसिड पण आहे. या मॉइश्चरायझरचं फक्त एकच आहे की तुम्ही जर ह्याच्यावरती मेकअप वगैरे करणार असाल तर तुमचा तो मेकअप पील होऊ शकतो. त्यामुळे हे शक्यतो मी रात्री यूज करते. आणि हे जे मरुला ऑइल आहे वालं मॉइश्चरायझर आहे हे खूप जास्त नरिशिंग, खूप लाईट आहे आणि खूप जास्त मॉइश्चरायझिंग आहे. त्याच्यामुळे हे दोन माझे फेवरेट मॉइश्चरायझर्स आहेत. तिसरी स्टेप आहे आणि ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. तुम्ही जर ही स्टेप स्किप केली तर तुम्ही जे काही तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये कराल त्याचा काहीही फायदा होणार नाही आहे. ती म्हणजे सनस्क्रीन. आता अनेक लोकांना वाटतं की सनस्क्रीन ही गोष्ट गरजेची नाही आहे किंवा हे फक्त मार्केटिंगचं काम आहे, पण असं काही नाही आहे. सनस्क्रीन ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आपण कितीही हाय एंड प्रोडक्ट्स यूज करू, जे की मॉइश्चरायझर असू दे, सिरम्स असू दे, ॲक्टिव्ज असू दे, जसं की व्हायटमिन सी, रेटिनॉल, खूप काही काही. पण तुम्ही हे सगळं यूज करताय, पण तुम्ही जर सनस्क्रीन यूज करत नाही आहात तर तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी, स्किनसाठी फायदा कमी आणि नुकसान जास्त करत आहात. तुमचं सगळं जे स्किन केअर रुटीन आहे ते तुमच्या स्किनमध्ये लॉक झालं पाहिजे आणि तुमची स्किन हार्श जे काही UV रेज आहेत किंवा उन्हामुळे होणारा जो त्रास आहे तुमच्या स्किनला, त्यापासून तुमच्या स्किनचा बचाव करते. म्हणून सनस्क्रीन इज मस्ट. आणि मी ही मिनिमलिस्टची सनस्क्रीन यूज करते. ही 50 PA++ म्हणजे अशी ही सनस्क्रीन आहे विच इज फॉर ऑल स्किन टाईप्स. म्हणजे तुमची स्किन टाईप कोणतीही असू दे, तुमच्यासाठी ही सनस्क्रीन काम करेल. खूप लोकांची अशी कंप्लेन आहे की ह्या सनस्क्रीनमुळे त्यांना खूप घाम वगैरे येतो किंवा स्किन नंतरून ऑइली फील होते. पण जर तुम्हाला तसं जाणवत असेल तर तुम्ही मॉइश्चरायझर थोडं कमी वापरू शकता किंवा त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं टॅल्क वापरू शकता. पण मला असं वाटतं की आत्ता मार्केटमध्ये अफोर्डेबल रेंजमध्ये आणि चांगलं काम करणारी ही एकच सनस्क्रीन आहे. बरेचसे सनस्क्रीन्स येतात ज्या मे बी विच आर गुड, बट ही माझ्या मते सगळ्यात बेस्ट आहे. माझी लास्ट स्टेप आहे ती म्हणजे लिप बाम. आपण चेहऱ्याची खूप चांगली काळजी घेतो, आपण चेहऱ्याला खूप काही चांगलं चांगलं लावतो, पण आपण आपल्या ओठांकडे नेहमी दुर्लक्ष करतो. कारण आपल्या शरीराच्या कातडीपेक्षा आपल्या चेहऱ्याची जी त्वचा आहे
ती जास्त सेन्सिटिव्ह असते आणि आपल्या चेहऱ्याच्या त्वचेपेक्षा सुद्धा आपल्या ओठांची त्वचा ही आणखी जास्त सेन्सिटिव्ह असते. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यासोबतच तुमच्या ओठांची सुद्धा काळजी घ्यायला विसरू नका. आणि चांगलं लिप बाम तुम्ही घ्या, जे काही ज्याच्यात रंग असला पाहिजे असं काही नाही, ते फक्त तुम्हाला नरिश करणारं हवं. तुम्ही खोबऱ्याचं तेल किंवा वॅसलीन पेट्रोलियम जेलीसुद्धा वापरू शकता. मी हे प्लमचं कँडी मेल्ट्स तर व्हीगन लिप बाम आहे. ह्यात रेड वेल्वेट फ्लेवरचं. ह्यात अनेक चांगले चांगले फ्लेवर आहे. माझ्या एका फ्रेंडनी रेकमेंड केलं होतं म्हणून मी हे यूज करते आणि इट्स वर्थ इट. आणि लास्ट बोनस पॉईंट असा आहे की तुम्ही कोणतेही प्रोडक्ट्स वापरा स्किनसाठी, तुमची स्किन ग्लो करणार नाही जर तुम्ही चांगला आहार घेत नसाल किंवा भरपूर पाणी पित नसाल किंवा तुमच्या बॉडीची काळजी घेत नसाल. सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर जो तुमच्या चेहऱ्याच्या हेल्थला इम्पॅक्ट करतो तो म्हणजे स्ट्रेस आहे. बऱ्याचदा आपण स्ट्रेसमुळे आपल्या स्किनवरती खूप स्ट्रेसचा इम्पॅक्ट होतो. त्यामुळे स्ट्रेस मॅनेज करता यायला हवं. चांगला आहार घेतला पाहिजे, वर्कआउट केलं पाहिजे, एक्सरसाइज केली पाहिजे, ज्याने स्किन चांगली होतेच. प्लस बऱ्याच लोकांची जेनेटिकली स्किन खूप चांगली असते आणि आपण त्यांच्यासोबत कम्पेअर नाही केलं पाहिजे. आपली स्किन कशी आहे आणि माझी स्किन अशी का आहे हे यावर फोकस ठेवला पाहिजे आणि मग स्किन तुमच्यासाठी तुमची आयडियल स्किन हे तुम्ही नक्की अचीव करू शकाल. थँक्यू.